1000 वेळा सांगितलंय दागिन्यांचा ना आपला काही एक संबंध नाहीये। तुम्हाला काय करायचंय? दागिने हित आहेत का तिथं आहेत? हे दागिने आपण चोरायला आलेलो नाहीये, हे डोक्यातनं फिट्ट करून ठेवा आता। या दागिन्यांशी आपलं काही एक घेणं देणं नाहीये। तो तिरसट लई हुशार आहे। हे मात्र अगदी खरं बोललीस बघ। तिरसट नुसता हुशार नाही, 12चा हुशार आहे। एवढा केमाड पण ती निघल वाटलं नव्हतं ना मामा। मी तर मानलंच बाबा त्याला। सांगतो कवटेकरांची इज्जत बिज्जत हे सगळं खोटं दाखवा लागलाय। त्याने चान्स मारून मलई खाल्ल्या। देवाचे दागिने विकणार, यात्रे दिवशी देवाच्या अंगावर डुप्लिकेट दागिने चढवणार। आता दागिने डुप्लिकेट करायचे म्हटल्यावर वेळ लागणार का नाही? त्यासाठी त्यानं दागिने गायब केले। हो रे मामा, हा तर विचारच केला नव्हता मी। कसलं भारी डोकं लावलंस तू। मग 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चमके। तरी भी मला एक डाऊट आहे, खोलीतल्या खोलीत दागिने गायब झालंच कसं? तुला सांगतो चमके, त्यानं घरात एक सेपरेट तिजोरी बनवल्या, याचा कुणाच पत्त्या नाही। चल मामा, मग आपण हुडकून काढू। चला तर मग लागूया उद्यापासून कामाला। ए कामाला लागूच्या, झोपा गप। मामा पाहिलंस का सासरची किती काळजी येते। सासरची नाही, कळलं मामा कळलं। सावी, तिरसटला बोलल्यावर तुला राग यायला लागलाय का गो? चमके गप्पा बस, नाही तर मी। मामा तिरसट सॉरी, अर्जुन कवटेकरनं सावीची विकेट काढली मामा। सोनं चोरीला केलं नाही गेलं माहित नाही, पण सावीचं दिल मात्र नक्की चोरीला गेलंय। सावित्री, तू पण पाया पडून घे ना गुढीच्या। हो। अर्जुन, तू कुठे निघालास? कुठं म्हणजे? ऑफिसला। गुढीपाडव्याची सुट्टी नसते का ऑफिसला? हो ना, सुट्टी वगैरे काय? आता भैरवाचा उत्सव आहे ना, त्याच्यात सुट्ट्या येतीलच ना। आता जातो ऑफिसला। हा, अरे दादा, मला वाटलं तू आज थांबशील, आपण गप्पा वगैरे मारू छान। अंताक्षरी खेळलो असतो ना? खेळूया की। सावित्रीबाई पण आलीये। बघितलं का, नवीन बहिणीसाठी लयच प्लॅनिंग सुरू आहे। शाले, तू म्हणून बंद करते का जरा? मी वशिलांना मी अंताक्षरी खेळण्याचा पगार देत नाही प्रिया। मी ना पगार देऊन माणसं ठेवतो तुझ्यासोबत अंताक्षरी खेळायला, चालेल? ओके। त्याच्यापेक्षा आपण सावित्रीताईलाच ठेवून घेऊ ना परमनंटली। काय? फोटो 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 काढलाच नाही? फोटो काढूया, चल ये। ए ते सेल्फी नको, आमची डबल चेन दिसते। अगं असू दे ग, काढूया ना फोटो। एवढा चांगला सणाचा दिवस आहे, आपण सगळे आहोत, हो की नाही रे विद्याधर? हो ना, मग अरे आपली लाडकी बहीण आहे, तिची इच्छा आहे फोटो काढायची, तिचं म्हणणं कोणा मोडूया आपण? फोटो काढूया। कशाला आता फोटो? आणि तू नाही हे लाडवून ठेवलेस ना, त्यामुळे शेफारली आहे।
चांगले फटके ए, दे. चल 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 फोटो काढायचा आहे फोन दे तुझा हा, चल दे चल फोन दे फोन दे. चला चला आवरा पटापट निघायचंय आम्हाला. तुला कुठे जायचंय आता? का कामं काय फक्त तुला असतात काय? हे बघ कृष्ण, मी आता तुला सरळ साधा प्रश्न विचारला होता. वाकड्यात जाण्याची काय गरज आहे? ए तुम्ही थांबा रे, सणासुदीला पण सुरू होता काय तुम्ही? हा? त्याला डॉक्टरकडे जायचंय. पल्लू स्पष्ट सांग ना त्याला. तू कशाला त्याला सगळे डिटेल देत बसतोय? हा? तो कधी काय सांगतो का आपल्याला? ए प्रिया आवर पटापट चल. ए प्रिया पटकन आवर, तुझ्या भावाला कामाला जायचंय. नाही कधी नव्हे ते काहीतरी काम केल्याचं समाधान मिळेल ना. असं बोलणार असेल ना मला पोटच नाही का. एक मिनिट भाई लोक तुम्ही उगीच भलतीकडे गाडी नेऊ नका. आपण इतकी छान तयार झालोय, चला ना फोटो काढूया चल. प्रिया दे फोन माझ्याकडे, मी काढते फोटो तुमचा. नाही 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 तू नाही, तूच तर. ते अरे एवढी आवरून आलीयस तर फोटो काढूया ना तुझा पण. हा हा किती सुंदर दिसतेस तू, फोटो दे. अगं नंतर काढू की आपण, आता तुमचा फॅमिली फोटो काढते. दे बरं चला ग, चला चला फोटो काढूया. चला बघू बघू आपण. चल हा, ये ग नंदा ये. आलो आलो. कृष्णा इथे बस, बसा मग. ये बघ फोटो राहिला. प्रिया दादा काय करायचं? आता जे काय करायचं ते तुलाच करावं लागणार आहे. बघ काय ते तुझ. प्रिया स्माइल. प्रिया अगं इकडे बघ की. ए प्रिया अगं बघ ना कॅमेरामध्ये. तिचं काय चाललंय? तिला सगळ्यांसोबत फोटो काढायचा ना, म्हणतो पुढे बघ. अगं प्रिया पाठ दिसते. प्रिया इथे उभा आणि हास. चला सावित्री आता तू ये फोटो मध्ये. अहो फॅमिली फोटो आहे ना, काढते की. अगं तू पण फॅमिलीच आहे आणि फोटो काढायला सांगू ना आपण कोणाला तरी. दीपकराव या बरं, जरा आमचा एक फोटो काढा बरं. फोटो हा ये सावित्री ये 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 ये. आता अजून एक. फॅमिली फोटो झालाय ना, निघतो मी आता. असं कसं कपल फोटो राहिलाय ना. चला खाली वहिनी या. चला चला. प्रिया. हा 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 आता तुमच्या दोघांचा फोटो. आमचा कशाला फोटो? थांब मला फोन येतोय. रेडी स्टेडी गो. नको. अँटिकच आलाय फोटो. बघू. अरे चटकी केली का काय त्यानं? गायब झाले म्हणजे? झाले गायब. तेच तर सांगतोय ना तुम्हाला. 20 सेकंदात? हो ना, डोळ्यात देखत
डोळ्यात देखत म्हणजे लाईट घालावली होती त्यांनी. त्यात तो म्हणतोय जपून ठेवल्यात, यात्रेच्या दिवशीच काढणार. अवघड आहे. आपला प्लॅन कळला असेल काय त्याला, पण कसा कळेल? आपला प्लॅन कळणं शक्यच नाही. कसं काय बलरामराव डबल क्रॉस तर करत नाही ना मला? पाटील एवढा विश्वास नाही व्हय आमच्यावर? हितवर सांगायला कशाला आला असतो? तर माझं डोकं आउट व्हायची वेळ झाली. मला वाटतंय काय होणार नाही आता हे. त्या माणसाला सांगा यायची काय गरज नाही. अजिबात नाही. प्लॅन कॅन्सल होणार नाही. जसं ठरलंय तसंच होणार. एक दिवस अगोदर माणसं दागिने उचलणार. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, शोधून काढा दागिने कुठं गायब झाले ते. आता पैसे गुंतलेत माझे. प्लॅन पण सोडणार नाही आणि तुम्हाला पण सोडणार नाही. नाही पाटील, अहो पण शक्य आहे का आता पाटील? चला बहिणाबाई येतो मी. विश्वास ठेवचो. काय? सहकारी महिलांवर विश्वास ठेवचो. ए टुचके, मामी शिरली की काय अंगात? नाही रे, पेपर मध्ये आलंय सिंह राशीचं भविष्य. सहकारी महिलांवर विश्वास ठेवावा. तसा तू सुद्धा सहकारी महिलांवर विश्वास ठेव. कुणाची आहे सिंहरास? अरे तुझीच आहे ना. हसू नकोस, सिरियसली घे. या सगळ्यापेक्षा ना जरा अभ्यास कर. अरे हा अभ्यासच आहे माझा. अभ्यास आहे? हा सहकारी महिलांवर विश्वास ठेव रे. महापर्व येणार फडके. महापर्व येणार. कोणाचं? कोणाचं म्हणजे काय? अर्थात तुमच्या अर्जुन सरांचं. ही जी अर्जुनच्या विजयाची प्रतिकात्मक घोडी उभारली आहे ना, येणार येणार महापर्व येणार. राजा शालिवाहनने शकेची जी सुरुवात केली ना, ती आजच्या या दिवशी. म्हणून आजच्या युगाचे राजे आहेत तुमचे अर्जुन साहेब. लिहून ठेवा. फडके खरंच लिहून ठेवा. ओ फडके लिहून ठेवा, मामा सांगतायत तर काय. म्हणजे तू इडच होता वाटतं. मी आपलं असंच नाही, दिवसाचं महात्म्य मी सांगतो ना तुला. आजच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभुराम यांनी वालीचा वध केला आणि जनतेला त्रासातून मुक्त केलं. म्हणजे आम्ही छळ करतो असं म्हणायचंय का तुला? हे बघ, तुझ्याच मनात असतं. अरे मला बोलू तर दे. सगळं बोलून पटकन मोकळा होतोस. इथे कशासाठी? शुभेच्छा द्यायला आलो होतो तुला. मग दे आणि जा. या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची अशीच भरभराट होत राहो. हे जर सकाळी दिलं असतंस तर माझा आणि तुझा दोघांचाही वेळ वाचला असता ना. काय कुठे गायब होता गुढीपाडव्याला? मंदिरात गेलो. हा फडके, ते मोमेंटोचं काय झालं? सर मगाशी सांगायचं राहून गेलो. मोमेंट रेडी. ओके. मोमेंट ते गुढीपाडव्याच्या निमित्ताने अर्जुन सरांनी सगळ्या स्टाफला चांदीचे कॉईन द्यायचं ठरवलंय. बर बर बर. अच्छा 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 अच्छा. वा वा, छान आहे, चांगले. आम्ही तुझ्याकडे काही पैसे मागितले की तुझ्याकडे नसतात, पण कर्मचाऱ्यांसाठी मात्र चांदी आहे. मामा ऑलरेडी रक्त पितात, त्यांना मी आणखी काय देऊ? त्यापेक्षा रक्ताचं पाणी करून कष्ट करतात माझ्यासाठी, त्यांना मी शाबासकी देऊ शकतो ना, नाही का? सर कामात आहात का?
या 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 ना मिस सावित्री या. अरे सावित्री, छान दिसतेस बर का. हो ना सर. हा हा फडके. हा ते आपण मोमेंटोसचे बॉक्स आणले होते, द्या ना. ओके सर. फडके, आपण मिस वशील आय एम सॉरी मिस सावित्रींना मोमेंटो वाटायला देऊ. येस सर. अहो मिस सावित्री, माझ्या वतीने आपल्या स्टाफला गुढीपाडव्याचे मोमेंटो तुम्ही वाटाल ना. मी अहो दिवसही चांगला आहे आणि माझं आजचं भविष्यही असं आहे की सहकारी महिलांवर विश्वास ठेवा. आणि माझ्या इतक्या सहकारी महिलांमध्ये तुम्हीच अशा त्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. थँक्यू सर. आहे ना माझा तुमच्यावर विश्वास. हो सर. या थँक्यू. सावित्री, त्यामध्ये तुझाही मोमेंटो आहे आणि सगळ्यात पहिले सरांच्या हस्ते पाडव्याच्या मूर्त्यावर तुला दिलेला आहे. आणि हो, माझ्या माहितीत तरी अर्जुन सरांचा इतक्या लवकर विश्वास जिंकणारी तू पहिलीच आहे. थँक्यू सर. तुमची जबाबदारी वाढली बरं का सावित्री मॅडम. आणि तुमचा जो हा हेतू आहे तो साध्य होतोय, यातच मला आनंद आहे. आणि तुमची ही जी विजयाची गुढी ही अशीच फडकत राहो. काय फडके. हा हो हो. हो मिस सावित्री, या असल्या फालतू गोष्टींकडे ना लक्ष नका देऊ. जे चांगलं काम करताय ना ते चालू ठेवा. फडके, चला माझ्यासोबत. हॅलो. हा सावी अजून आली नाही घरी. हा नाही, ते फडकेंनी पॉवर प्लॅन्टचं काम सांगितलं होतं, त्याच्यासाठी बाहेर गेले होते, उशीर झाला. बर बर बर, हरकत नाही हरकत नाही. सावी गाडी अगदी करेक्ट रुळावर आहे बरं का. चिंता करण्याचं अजिबात कारण नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल ना की तू ताईला फसवते, असं तुझं मन जर तुला खात असेल ना, विसरून जाते. आणि अर्जुनचा तुझ्यावर जो वाढत चाललेला विश्वास आहे ना, माझ्यासाठी म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सावे, तू मिस वशिल्याची मिस विश्वासू झाली ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. तू म्हणाली तीस तेव्हा, पण खरं सांग माझाच विश्वास बसत नव्हता. पण तुझ्या हातून चांदीची नाणी वाटली त्याने. आणि अर्जुनच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं
की त्याला कुणावर तरी विश्वास आहे. चांगलाय चांगलाय. बास 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 विश्वंभर मामा, आज म्हणजे तुमच्या जिभेवर साखरेचं पोतच आहे वाटतं. एवढं कौतुक? अहो डायबिटीस व्हायचा नाही. म्हणजे चांगलंच आहे, पण जरा जपून. एक काम करा, तुम्हाला हव्या त्या कागदावर सह्या झाल्या की मग एकत्रच पेटवा की कौतुकाची माळ. काय सावे, अजून तू या विश्वंभरला ओळखलं नाहीये. मी पण त्या अर्जुनचाच मामा आहे. तो जसं न वाचता कुठल्याही कागदपत्रांवर सह्या करत नाही ना, तशी माझी पण एक सवय आहे. झाड वाढायच्या आधी रोप उपटून बघतो की याची मुळं किती खोलवर जाऊ शकतात. म्हणजे सावी, मी कुठलीही गोष्ट परीक्षा घेतल्याशिवाय स्वीकारत नाही. उद्या तुझी चाचणी परीक्षा आहे. चाचणी परीक्षा? घाबरू नकोस. अरे सावी आहेस तू, सावी. अरे आमची साविताई म्हणजे कोण आहे? पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातलं उजेड आहे आमची साविताई. आपला घरचा आधार आहे साविताई. ऑल द बेस्ट. नंदा, काय ग हे? अरे देवा, आज चक्क नंदा निंबाळकर कवठेकरांनी या पामरासाठी दूध आणले स्वतःच्या हातांनी. का दीपकराव राचीवर गेलेत की काय? नाही, जसं की आम्ही तुमची आवड जपतच नाही. आम्ही नवऱ्याची आवड जपतो. बरं, निंबाळकरांनी तेवढे संस्कार केलेत आमच्यावर. हो, केलेत की. होऊन जाऊ दे ना. काय? तुमची आवडती कविता लई दिवस झाले ऐकून. आज मूड आहे. नंदा, तुला ताप बीप आला की काय? हं? अशानं काव्यप्रेम वगैरे उफाळलं तुझं? हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. दूध काय आणलंस, कविता काय ऐकायची, स्पष्ट सांगा बघू. आज आमच्या नंदाच्या डोक्यात काय शिजतंय? कळलं ना तुम्हाला? जमत नाही ना तुला? दमलो आम्ही ऍक्टिंग करून. हा, सांगा ना, अर्जुन भाऊजींनी दागिने कुठे लपवले असतील? सांगू? म्हणजे तुम्हाला माहितीये? अहो सांगा ना. मला नाही माहित. तुम्हाला माहितीये? तुम्ही खोटे बोलताय. अगं खरंच नाही माहित मला. जा बाबा, काही उपयोग नाही तुमचा. आता माझा उपयोग नाहीये ठाऊक असून सुद्धा माझ्याकडे कशाला आलीस ग विचारायला? आम्हाला ना कधी कधी वाटतं की आम्ही कोणीच नाही आहोत तुमच्यासाठी. तुमचं ना प्रेमच नाही आमच्यावर. हा नंदा, माझं आहे तुझ्यावर प्रेम. तुझी शपथ, मला खरंच ठाऊक नाही अर्जुनने दागिने कुठे ठेवलेत. तुझी शपथ. आमची आमची खोटी शपथ म्हणजे उद्या मरतो आम्ही. नंदा, सणासुदीचा असा बडबडतात होय? नंदा, मी तुझी शपथ खोटे घेईन का ग? मला खरंच नाही ठाऊक, खरंच. पण हे का केलं असेल अर्जुन भाऊजींना? हे तरी माहित असेल ना तुम्हाला? हा, हे अर्जुनने का केलं असेल हा तुझा मुद्दा करेक्ट आहे. ऍक्च्युअली मी पण हा विचार करत होतो मगाशी की अर्जुन असं का वागला असेल. हा अर्जुन आहे का तो? त्यानं नक्कीच काहीतरी विचार केलेला असणार की नाही. शेवटी अर्जुन वरती माझा पूर्ण विश्वास आहे.
गिळा. अग नंदा, या नंदाचं काय करायचं याच्यावरती एखादं पुस्तक सापडतं का बघितलं पाहिजे. देवाची आधारी उभा क्षणभरी. कसला क्षण काढलाय देवा, तासभर झालं सगळा कोपरा पिंजरून काढला, अजून काय बी गावाना. कुठं शोधू ते सांगा. अजून एकदा बघूया. एका मिनिटाच्या आत या खोलीबाहेर दागिने जाणं शक्यच नाही. दागिने इथंच कुठेतरी असले पाहिजेत. देवा, आई लक्ष्मी, रस्ता दाखवलास. दीपकराव, काय शोधताय? काय कुठे काय? अहो ते विचारायला होतो. काय आणि कुणाला? देवाला विचारायला होतो की नैवेद्याला काय बनवू म्हणून. इथं भीतीत? हा अहो दाखल्यावर तुम्हाला माहित नाही. ते हिरण्यकश्यप प्रल्हाद, ते प्रल्हादांना हाक मारल्यावर नरसिंह भिंतीत आला होता. अहो म्हणजे दाखल्यावर साहेब, देव कुठं पण असतोय, सगळीकडे असतोय. देव चराचरात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, वरती आहे, खालती आहे. तेच म्हटलं देव कुठनं आवाज देतोय काय बघत होतो. पर देव तर तुमच्या समोर आहे ना. हा देव पण देव आहेच, पण आणि कुठे मिळतोय काय ते बघत होतो. सापडला. कुठं? किचन मध्ये. किचन मध्ये? हा, देवानं मला आत्ताच सांगितलं की बाबा मला मस्तपैकी गरमागरम पावभाजी तयार कर माझ्या नैवेद्यासाठी. दाखलवणी साहेब, तुम्हाला पावभाजी आवडते ना? बाय बाय, खूप आवडते. मग बनवू? हा हा, जा जा जा, लवकर जा. खुळाचे देव शोधतोय. मी तर इथं वेगळंच काहीतरी शोधाय आले. एका मिनिटात कुठं गायब होणार आहेत दागिनं? इथंच कुठंतरी असणार आहेत आणि ते 100% मलाच सापडणार. शालीची बोली, लिमलेटची कोळी. सुरुवात करू. मिळूचा नाही. काय काय मिळणार नाही? का तू शोधतस? मी कुठे काय? मी देव शोधते. ते कुणीतरी म्हणलंय ना, देव चराचरात असतो, वर असतो, खाली असतो, भीतीत असतो, समधीकडे देव असतो ना. मी देव शोधते. या तू माका सांगतस? माका माहिता तू काय शोधतस ता. आणि तुका जा व्हया त्या पौर्णिमेच्या रात्री दक्षिणेकडे गावतला. कळला? पौर्णिमा?
फडके साहेब तुम्ही इकडे? आपल्या अर्जुन सरांसोबत प्लांटची मीटिंग होती आणि आई साहेबांना बरेच दिवस झाले भेटलं नव्हतं. आता निघतो. येऊ? अहो येऊ का म्हणजे सर कुठे आहेत? हे का आत्ता गेले? अहो पण कुठे गेलेत? म्हणजे मी आले होते ना, मी थांबले होते त्यांच्यासाठी, वेळेत पण आले बघा. बहुतेक शेताकडे गेले. शेताकडे? आत्ता? बरं तुला काय हरकत नसेल तर मी तुला सोडू का ऑफिसला? हा पण म्हणजे सर सकाळी सकाळी शेतावर का गेले असतील? आता आपल्या अर्जुन सरांचं काय सांगणार? एकदा कमानात आला की करून टाकायचं. सकाळी जेव्हा आमची मीटिंग संपली ना, सर अचानक उठले आणि मला म्हणाले मी शेतावर जातो. उठले आणि गेले निघून. असो, काहीतरी त्यांचं काम असेल. मी येतो बाईक घेऊन. ऐ चंद्री, कुठं? तुझा ड्रायव्हर हिरो आला नाही का आज गाडी घेऊन? नाही, तो गेलाय आता शेतावर. शेतावर? मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? का फिटे अंधाराचे जाळे? का अधीर मन झाले धोक्या? आताची ठेवून देईन. मला एक प्रश्न पडलाय चमके, सकाळी सकाळी शेतावर काय करत असेल ग? सावे, माझं सकाळी सकाळी शेतावर काय करते? चमके बस. दीपक, तो काय करत होता तिकडं? येडाचे खुळा मला म्हणतो देव शोधतोय. शाले, आपल्या कामाचं काय झालं? हा, सापडलेच असते. पर तेवढ्यात तिथं त्या मामी आल्या ना, मला काय वाटतं त्यांना पण इंटरेस्ट असणार आहे दागिन्यात. त्या म्हणत होत्या पौर्णिमेच्या रात्री दक्षिण दिशेला सापडतील दागिने. हो का? शाले मग एक काम कर, कंदील घे आणि दक्षिणेत शोधत बस. काय हे शाले, हा? या लिमलेटच्या गोळ्या खाऊन तुझा मेंदू झालाय पातळ. एक नंबरच्या फ्रॉड आहेत मोना मामी. सासूबाई घरात हाकलवून लावतील म्हणून ही अशी भीती घालत बसतात. तुम्हाला नाही वाटत भीती? अगं अजून आमच्या वाट्यालाच आल्या नाहीत त्या. आणि तुला तर माहितीये, नंदा नाती अंगाला लावून घेत नसते. तर खोलीतल्या खोलीत कुठं गेले असतील ओ दागिने? आपण अंधार करून बघायचं का? म्हणजे अंधारामध्ये अशी चमकतील ना दागिने. सापडला, उपाय सापडला. भारी का नाही आयडिया? असंच करू आपण. चाले, उंदराला बिळातून बाहेर काढायचा असेल तर कसा खव्याचा तुकडा ठेवतात, तो खव्याचा तुकडा सापडला. म्हणजे दीपकराव, तो असणार आहे खव्याचा तुकडा आणि त्याला ठेवायचं चिमट्याच्या तोंडाशी. आणि मग विचारायचं, काय हो सापडला का तुम्हाला देव? आलोच आम्ही. मी पण येऊ का? शाले, तू तुझी लिमलेटची गोळी चढीत बस. आव, हा गोटखिंडीकर साहेब, हा ते आपल्या भैरव मार्केटमध्ये 3 किलो साखरेवर 1 किलो साखर फ्री जी ऑफर आहे ना, ती अजून 1 आठवडा एक्सटेंड करायची आहे. हा, तिथल्या मॅनेजरचा फोन आला होता. आपल्या भैरव देवाच्या यात्रेपर्यंत ती ऑफर ठेवायची आहे. हा, तुम्ही स्टॉक चेक करून पाठवून द्या, मी लगेच वाउचर बनवून पाठवते तुम्हाला. विश्वंभर, बोला मामा. मामा नातं जोडायचं म्हणल्यावर मामा म्हणावंच लागेल ना. मामा म्हणतं मामा बनवू नको म्हणजे झालं. बर बोला, कसं काय फोन केला आता? टेबलवर फाईल ठेवली होती, मिळाली का? ती फाईल तुम्ही ठेवली आहे? काय त्या फाईल मध्ये? तुझ्या खुनाच्या केसची फाईल आहे. चाचणी परीक्षा आहे तुझी. तुम्ही जरा मला समजेल असं बोलाल का?
या पेपरवर तुला अर्जुनच्या सह्या घ्यायच्या आहेत. आत्ता लगेच? मिस वशिलाची मिस विश्वासू झाली आहे ना. मला पण बघू दे ना किती विश्वासू झाली आहे ती. पण काय आहे या फाईल मध्ये? सगळं सांगतो. बाहेर ये. मी ऑफिसच्या बाहेर उभा आहे. काय तुम्ही बाहेर? आले मी लगेच. सापडली का दागिन्यांची पेटी? वहिनी साहेब, सापडले दागिने. दागिने? कसले दागिने? तुमची सोन्याची चेन परत हरवल्या काय? ए, जास्त तोंड चालवायचं नाही. देव घरात काय शोधत होतात दीपकराव? देवघरात? अहो ते मी देवाला पाय पडल्याशिवाय किचन मध्ये जात नाही ना, म्हणून पहिला देवघरात गेलतो तिथं. शालेला तुम्ही भलतच काहीतरी सांगितलं होतं. मस्करी केली हो. नोकर माणसाने मालकाची मस्करी केलेली आम्ही खपवून घेत नसतो. हाकलो का कामावून? अहो नको नको बाईसाहेब, असं काय करू नका. मग तिथं काय करत होतात तुम्ही? हं? आणि हे देवाला पाया बिया पडणं हे आम्हाला सांगू नका. आमचा काही विश्वास नाही आणि आम्ही शाले नाही आहोत. नंदा आहोत. नंदा. नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर. शुंभर साहेब, तुम्ही इथं मला भेटायला? मला माहिती आहे अर्जुन ऑफिस मध्ये नाहीये. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. या पेपरवर तुला सह्या घ्यायच्या आहेत. हो पण सांगितलं तेवढं करायचं. अहो काय नाही बाईसाहेब, काल ते दागिने अचानक गायब झाले ना, मग मला एक साधा कॉमन सेन्सचा प्रश्न पडला की एवढ्या कमी वेळेत दागिने जातील तरी कसे? आणि अर्जुन साहेबांनी ते सेफ्टीसाठी हलवलेत असं ते म्हटले. पण मला सांगा, ते एका मिनिटात दागिने गायब कसे होतील? कसं आहे वहिनी साहेब, मला बी जरा ते गुड कथा आणि डिटेक्टिव्हचा शौक आहे ना. मग मी म्हटलं त्या घराला कुठं गुप्त दरवाजा हाय काय, की अर्जुन साहेबांनी आणि काय तळकर वगैरे सापडलं? नाही ना. अहो खरं वहिनी साहेब, मला खरंच प्रश्न पडलाय हो की एका मिनिटात दागिने गायब कसं काय होतील? जर का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं तर सगळ्यात आधी येऊन कोणाला सांगाल? तुम्हालाच वहिनी साहेब. दीपकराव, आम्ही मालकीण आहोत या घरच्या आणि तुम्ही नोकर आहात, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही स्वयंपाक चांगला करता मग डोक्या बसवून घेणार नाही तुम्हाला, तेव्हा अवकात उतरायचं. आणि पेटीबद्दल काही जरी कळलं तर सगळ्यात आधी तुम्हालाच सांगणार मालकीनबाई साहेब. ही तुझी चाचणी परीक्षा आहे. कळलं मला. चावी, मला आता बघायचं आहे की तू खरंच मिस वशिल्याची मिस विश्वासू झाली आहेस का नाही ते. आणि अर्जुनचा खरंच तुझ्यावर जर विश्वास असेल तर तो या पेपरवरती न बघता न वाचता सह्या करेल. आणि जर त्याने तसं नाही केलं तर तू फेल मिस विश्वास. की मी एवढंच म्हणेल की ही मिस वशिला आमच्या काहीच कामाची नाही. घाबरू नको. हे पेपर तुमच्याच कामाचे आहेत, आहुजा आणि आहुजा कंपनीचे. आता ते मी कसे मिळवले या खोलात मात्र जायचं नाही. तू याच्यावर अर्जुनच्या सह्या घेऊन दे. जा 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 जा, वेळ नाही आपल्याकडं. अगं इथं चाचणी परीक्षा आहे, अजून तर खूप मोठमोठ्या परीक्षा द्यायच्या आहेत तुला. आले विश्वंभरच्या मना, तिथे कुणाचे चाले ना. काय मामा,
सावे अगं काय मोठा काय नाही, एक एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? मदर मौलीचा फोन आलता का? मला कसं नाही आला अजून? अगं नाही ताईचा काही विषय नाही आहे. ते विषय जरा इथला भीमा सदन मधला आहे. जरासा घोळ झाला ग. काय? काय नाही, मी देवघरात गेलतो. कशाला? कशाला म्हणजे ते एक तर मला डाऊट आलता की एका मिनिटात दागिन्याची पेटी गायब कशी काय झाली. म्हणून मी ती बघायला देवघरात गेलतो. ते दागिन्याची पेटी उडकत होतो, तेवढ्यात ती शाली आली आणि तिने मला बघितलं. अगं शालीला मी काय त्या टेपा लावल्या गुंडाळ्या तिला आणि तिला दिलं लावून. खरं शालीनं जाऊन सांगितलं नंदाला. नंदा मला विचारायला आल्यावर मी सांगितलं की मी दागिने उडकत होतो म्हणून. अरे मम्मा, मी तुला किती वेळा सांगितलं त्या दागिन्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये. मग शेवटचं सांगते, तो दागिने हा विषय आपल्यासाठी कट आहे. इथे मी कुठल्या टेन्शन मध्ये, तुम्ही नका ना मला टेन्शन देऊ अजून. आधीच तो 63-12 आहे, त्यात बाकीचे लोक पण काही कमी नाहीये. त्या नंदाला, त्या बाईला जर काही डाऊट आला तर आपली वाट लागल. मग इथून पुढे गप राहा मामा. अगं म्हणून तर सॉरी म्हणतोय ना. आणि लगेच शहाण्या मुलासारखा तुला फोन केला. आला मोठा शहाणा. बरं ठेव फोन आता. बाबू सॉरी तुला आवडत नाही डायरेक्ट एंट्री घेतलेली, चूक झाली माझी. परत जातो, रीतसर विचारतो, मग येतो. अरे ये प्लीज ये. मामा, अरे तुला कोणी काहीतरी सांगितलंय का रे की तुझा चेहरा मला दिसला नाही तर माझा दिवस चांगला जात नाही म्हणून? तर ते चुकीचं आहे. कारण ज्या दिवशी मी तुझा चेहरा बघत नाही ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप चांगला दिवस असतो. पुन्हा अपमान. बोल, काय पपलू काम घेऊन आलंयस? पपलू? भैरव देवा, तुला तर माहिती का आता भैरव देवाचा उत्सव आलेला आहे. हा ते कळलं रे. ही तू गोष्ट किती दिवस उगाळत बसणार आहेस? ते तू सांगितलं की सगळ्यांना पैसे बरोबर मिळणार आहे, सगळ्यांनी त्यांची यादी द्यायची. ते मी सगळ्यांना सांगितलं. ते सगळे त्यांची यादी माझ्याकडे देणारच आहे, नंतर मी येणारच आहे परत. पण आता थोडस वेगळं काम होतं. म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि हा उत्सव पण उन्हाळ्यातच आलाय ना. म्हणजे लांब लांबून भाविक लोक येणार आहेत, गरमीचा त्रास होणार आहे. काय रस्त्यावर एसी लावून घ्या. मी असं म्हणलं काय? माझं म्हणणं होतं का भाविकांना गरमीचा त्रास होईल, जागोजागी रस्त्यावर आपण पानपळ वगैरे काढूया. सर आत येऊ? या त्यांच्यासाठी नका थांबू तुम्ही. अहो मामा जे बोलतात ना त्यांची कामं ही बिनमहत्वाची असतात. आपण खरी कामाची माणसं, आपण महत्वाची. बोला. सर ते मी म्हणलं होतं ना, आहुजा कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स रेडी झालेत, तर तुमची सही हवी होती. थोडं अर्जंट आहे सर. इथे सही करायची आहे? हा हो सर.
ही तुझी चाचणी परीक्षा आहे. सावी, मला आता बघायचं आहे की तू खरंच मिस वशिल्याची मिस विश्वासू झाली आहेस का नाही ते. आणि अर्जुनचा खरंच तुझ्यावर जर विश्वास असेल तर तो या पेपरवरती न बघता न वाचता सह्या करेल. आणि जर त्याने तसं नाही केलं तर तू फेल मिस विश्वास. सर सही करताय ना? का काय आहे? नाही म्हणजे हो, ते आपले लॉयर आहेत ना गोखले साहेब, त्यांनी सांगितलंय की आजच्या सही केली ना तर कामं लवकरात लवकर सुरू करता येतील. पुढच्या कामाला पण लवकर सुरुवात होईल ना मग. सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळा कॉन्ट्रॅक्ट वाचलाय. तुम्ही जसं सांगितलंय तसंच आहे त्याच्यात सगळं. तुम्ही हे सगळं वाचलंय? हो सर. नक्की सगळं वाचलंय? हो. म्हणजे मी सही करू शकतो? हो हो, अगदीच डोळे झाकून. नाही म्हणजे तुम्हाला वाचायचं तर वाचा, पण मी बघितलंय सगळं. नाही म्हणजे तुम्ही तशा कॉन्फिडंट आहातच, म्हणजे मी सही करूच शकतो. माझा विश्वास आहे तुमच्यावर मिस वशिला. मिस वशिला, मी वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करत नाही. उद्या माझे वडील जरी परत खाली आले ना आणि मला सांगितलं या कागदपत्रांवर सह्या कर, तरी मी वाचल्याशिवाय करत नसतो. मला अभिमान आहे माझ्या सवयीचा, कारण या सवयीमुळे खड्ड्यात गेलेली कवठेकर इंडस्ट्री आहे ना, मी वर काढली. काय मामा, बरोबर बोलतो ना मी? हो हो, पण त्याचं मिस वशिला, या कागदपत्रांवर मी आता सह्या करणार नाही. मला जेव्हा हव्यात ना तेव्हाच करेन. काही करायची नाही. मग अतिघाई संकटात नाही. कायम लक्षात ठेवा. माझा कोणाच्या कशाला, स्वतःच्या बापावर पण विश्वास नाही. या निघा. हो सर, सॉरी.
नापास. फेल. अपयशी 6वी चाचणी परीक्षेत सपशेल नापास. अभ्यासाचा स्पीड वाढवायला हवा. हो, तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना तर दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग म्हणून घोळ होत सगळं. अरे वा. हेच तुमच्या डोक्याने सगळं चालतंय ना म्हणून होतंय सगळं. उगाच मला कटपुतली सारखं नाचून काय होणार नाही. हा, सकाळपासून नुसतं चाचणी परीक्षा म्हणत डोकं खाल्लंय माझं. जरा तरी विचार करायला वेळ द्यायचा ना मला. तोच तर नाहीये ना सावित्रीबाई. सॉरी काय मिस वशिला नाही का. मिस वशिला फायनल परीक्षेला आहे ना जास्त दिवस बाकी नाहीयेत. आणि फायनल परीक्षेला जर नापास झालात ना तर त्याची सगळ्यात मोठी किंमत तुमच्या मदर माऊलीला चुकवावी लागेल. म्हणजे तिच्या काळजाचा ठोका चुकला ना तर हाही ठेका ऐकायला येळ नाही लागणार. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. काय चबर चबर खाणं सुरू आहे. हा, फास्टिंग आहे ना आज तुझं? अहो, उपाशी राहायची वेळ येणार आहे आपल्यावर. त्यामुळे म्हटलं जे पण काय फास्टिंग बिस्टिंग करायचंय ना ते मस्त खाऊन पिऊनच करूया. तुम्हासनी तर ठावी शालीची बोली लिमलेटची गोळी हेच खाऊन दिवस काढावे लागणार आहे. सॉरी बर का. घेणार का? तूच खा. आम्ही नंदा कवठेकर निंबाळकर आहोत. एक वेळ समोरच्या ताटात तर हिरावून घेऊ पण उपाशी राहणार नाही. हा, पर त्यासाठी ताटात यायला तर पाहिजे. म्हणजे काय नाही, थांबा बरं तुम्ही. एक तर भुकेमुळे काही सूचना झालंय आणि त्यात बाहेर लगीन घाई असल्यासारखं चालू आहे. काय चाललंय खरं बाहेर? उत्सवाच्या उत्साहाला ऊत आलाय. ए लिमलेट, सरळ काय ते बोल की. अहो काही नाही, कृष्णाईंनी ना लाडू वळायचा घाट घातलाय. समजे आपले खिदळत लाडू वळतायत. त्या मोना मामी मला बळजबरी बसवत होत्या तिथं. मी म्हणलं माझं फास्टिंग आहे आणि आले कल्टी मारून. कृष्णाईंनी ना आपल्या खानदानी घराचं अख्खं मिडल क्लास घर करून टाकलंय. नाटक हे नंदावहिनी शालीवहिनी चला ना, खाली सगळेजण लाडू वळत बसलेत. सगळ्यात जास्त लाडू वळणाऱ्याला कृष्णाई बक्षीस देणार आहे. बक्षीस हे सांगितलं नाही. माहित असतं तर काय बक्षीस देणार आहे? हा, ते नाही माहिती, पण तुम्ही चला ना, सगळे जमलेत. आपण गप्पा मारू, खेळू काहीतरी लाडू वळत वळत. नंदुबाई, नंदुबाई आमची लाडाची नंदुबाई. करू की ग, मज्जा करू, छान गाणी म्हणू. तू म्हणतेस तर पत्त्यांचं डाव मांडू. हा, पण त्यासाठी आपल्याला मुभा आहे का? सेन्सॉर पत्र घेतलंय का तुझ्या लाडक्या भावाकडनं? नंदावहिनी, कधी कधी तुझा सेन्स ऑफ ह्युमर मला कळतच नाही बघ. बरं तुम्ही चला ना पटकन, किती वेळ लावताय? हे बघ, आत्ता आवरतो लगेच येतो. तू जा पुढं, हे घेऊन जा. जा लवकर या, पण आपल्याला सेल्फी पण काढायचा आहे. हॅलो सावित्री ताई. हा ग, ये ना लवकर, किती वेळ लावते? चल बरं. नंदूबाई ना ह्या अर्जुन भाऊजींच्या खास आहे ना म्हणून काहीच बोलता येत नाही यांना. पिझ्झा घेऊन गेली माझा. सावित्री पण येते लाडू बनवायला. ती तर येणारच ना. कवठेकरांच्या घरातलं पान थोडी हलतंय तिच्याशिवाय. भावी सून आहे ना. शाले चल. कुठं लाडू वळायला? आताच तर तुम्ही म्हटलं ना ते मिडल क्लासचं काम आहे. नाही, नको नको नको. शाले, मिडल क्लास व्हायचंय मग चल. पण तिथे जाऊन काय करणार आहे आपण? मज्जा. चल की. आऊ थांब. उद्या तुझी चाचणी परीक्षा आहे. या पेपरवर तुला सह्या घ्यायच्या आहेत. सावी, मला आता बघायचं आहे की तू खरंच
मिस वशिलेची मिस विश्वासू झाली आहेस का नाही ते मी वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करत नाही. उद्या माझे वडील जरी परत खाली आले ना आणि मला सांगितलं या कागदपत्रांवर सह्या कर, तरी मी वाचल्याशिवाय करत नसतो. अतिघाई संकटात नाही. कायम लक्षात ठेवा, माझा कोणाच्या कशाला स्वतःच्या बापावर पण विश्वास नाही. चमके माझा आधीच डोकं दाबले. तू नको ना फिरवू, तू जाऊन बस वर इकडे. सॉरी सावे, सॉरी. मी बसते शांत. सावे, तू या सगळ्या प्रकरणाला जरा जास्त सिरियसली गेलीस असं नाही वाटत का तुला? चमके, आपण आतापर्यंत काय नाही ग केलं. बॅग पळवली, गाडी पळवली, दुकानातनं माल पळवला, सावकाराचे पैसे लुटून परत त्यालाच केले. माणसाच्या विश्वासाची चोरी कशी करायची हेच आता कळेना झालंय बघ. चमके, आपण कुठे येऊन अडकलोय ग? कसं बाहेर पडणार होते यातनं? आणि तू तिरसट स्वतः आज मला म्हणाला, माझा बाप जरी वरून खाली आला आणि त्याने जरी माझ्यासमोर कागद ठेवले ना तरी मी वाचल्या वगैरे सही नाही करणार. तर मला सांग, अशा तिरसट माणसाची सही मी कशी मिळवणार आहे? जोपर्यंत त्याची सही मिळवत नाही, मदर माऊलीकडे परत कशी जाऊ? काय सांगणार आहे मी तिला? केव्हा संपणार आहे? मला ना आता खरंच हे सहन होईना झालंय. आतापर्यंत किती पण अडचण आली ना तरी मी हरले नव्हते कधी. आता धीर खचायला लागलाय माझा. वाटच सापडना झाली बघ. मला ना आता खरंच हे सहन होईना झालंय. आतापर्यंत किती पण अडचण आली ना तरी मी हरले नव्हते कधी. आता धीर खचायला लागलाय माझा. वाटच सापडना झाली बघ. मी एक बोलू का सावे? ऐकशील माझं? या सगळ्या कुत्त्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे सावे. सरळ त्या अर्जुन कवठेकरच्या तिजोरीवर ढल्ला मारायचा आणि विषय संपून टाकायचा. कुठं जाणार? मध्येच पोलीस केसची चांगती तलवार आहे आपल्या मानगुटीवर. आता काय करणार आहे? सावे, काकुळी तू अजून एकदा विचार करून बघ. थोडे थोडके दागिने वाटले का ग तुला ते? बघ, करोडोंचा माल आहे, करोडोंचा. अशी लाईफ सेट होईल आपली. मग आपण कुठेतरी लांब पळून जाऊ, जिथं आपल्याला कुणीच ओळखत नाही. कर्नाटकात जाऊन राहू वाटल्यास, आणि मदर माऊलीला काहीतरी टेप देऊन टाकू. कर्नाटकात चांगला औषध उपचार होतोय म्हणून. सावे, इथल्या भैरव देवानेच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवलाय. त्याचा कौल लक्षात घे. ऐक माझं, कवठेकरांच्या तिजोरीवर डल्ला मारू आणि इथून सटकू. मला तर हाच मार्ग दिसतोय याच्यातून बाहेर पडण्याचा. काय रे अर्जुन, झोप लागत नाहीये का? कशी येणार कृष्ण? किती कलकलाट चालू आहे तुमचं. आय मीन, म्हणजे तुम्ही कामच करताय, पण केवढा तो आवाज. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन बसतो, वाटलं की झोपेल. तुला काय देऊ का? शांतता मिळणार आहे. अर्जुन, अरे आता उत्सव आहे म्हटल्यावर जागरण होणार ना, आणि जागरण म्हटल्यावर गप्पा आल्याच, म्हणून आवाज येतोय. आम्ही असं करतो, सगळ्यांना ताकीद देतो, आवाज करू नका म्हणून. नाही 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 नाही, काहीच गरज नाही. तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. मी एक काम करतो, मी स्टडी रूम मध्ये जाऊन पडतो. हा, तू स्टडी रूम मध्ये चाललायस का? झालं, तिथे एखादा माणूस गेला आणि बाहेर तोफा जरी टाकल्या ना तरी त्याला ऐकू जायचं नाही.
हा कशी ऐकू येणार आहे? तू असं कर, फोन घेऊन जा, म्हणजे जेवणाची वेळ झाली ना की आम्ही तुला फोन करतो. जाऊ आता? हा. स्टडी रूम मध्येच आहे. हा जा. गुड नाईट. ओ हिरोईन, कुठं? लाडू वळायला. बाबू, लाडू वळायला. जा जा, पण मी बोललेलं विसरू नको. थोडा चष्मा बदल के देखो. म्हणजे लाडू वळायला जा आणि जमलं तर त्या म्हातारीला घोळात घे. खबर काढ. त्या अर्जुननं बनवलेल्या नव्या तिजोरीचा पत्ता काढ. बाकी लेवल कशी करायची हे तुला माझ्यापेक्षा चांगलंच माहिती आहे.